अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या यशोमतीताई ठाकूर यांनी पक्षाचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याची चर्चा असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला. यामध्ये 15 ते 20 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे बोलले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच देशमुख एका खासगी रुग्णालयाच्या ICUमधून मुलाखती देत असल्याचा आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढा मोठा आर्थिक व्यवहार होत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नसून घोडेबाजार आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत यशोमती ठाकूर यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. जनसमर्थन न्यूज, अमरावती. नाही, आता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला B फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार? कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळत आहे. आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतात? काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहणार आहे? प्रदेश अध्यक्ष जसं सांगतील तसं आम्ही करू. वंचितला पाठिंबा देण्याची जे प्रदेश अध्यक्ष सांगतील तसं आम्ही करू. शिवसेनेचे मी बिलकुल हेमंत पाटलांच्या म्हणण्यावर मी दुजोरा देते. खरी गोष्ट आहे, ही निवडणूक जी आहे ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक राहिलेलीच नाही आहे. या निवडणुकीमध्ये काय घोडेबाजार होतो आहे आणि कशा प्रकारे हे लोक करप्शन करतायत, कशा प्रकारे करप्ट सगळी सिस्टम करतायत हे आपण बघतोय. या सगळ्या गोष्टीचा निषेधच या ठिकाणी आम्ही पण करतो. हो, तर ICU मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना. 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात. मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले. एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर होतो आहे तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? नागपुरातच ॲडमिट आहे म्हणते तो, आणि नागपुरातून तो ICU मधनं इंटरव्ह्यू देऊन राहिला म्हणते. चीड येते या सगळ्या गोष्टीची आम्हाला पण.